नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टेट 2025 रोजी होणाऱ्या एक्झामसाठी आवश्यक असणारे 2017 पेपर 29 मधला प्रश्न। तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 11, खालील अटीनुसार व्याख्यान पद्धत सर्वात योग्य आहे। पर्याय आहे तर जेव्हा शिक्षक एखादे नवीन व अवघड विषय सुरू करतात, जेव्हा एखादे शिक्षक सिद्धात्मक पैलू समजावून सांगत असते, जेव्हा एखादे शिक्षक एका प्रत्यक्षपदात समजावून सांगत असते। वरीलपैकी काही नाही, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी काही नाही। प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर प्रणय रॉय हे रिकामी जागा या क्षेत्राशी संबंधित आहे। पर्याय आहे खेळ, संगीत, पत्रकारिता, शिक्षण, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पत्रकारिता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, समान कार्य करणाऱ्या पेशींच्या गटाला म्हणतात। पर्याय आहे कोशिकामय, ऊतक, अवयव संस्था, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, ऊतक। प्रश्न क्रमांक 14, सूचना, खाली प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर, शब्द किंवा संख्या निवडा। पक्षी, उडणे, साप, भित्रा, खरखराट, सरपटणे, डी छिद्र, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सरपटणे। प्रश्न क्रमांक 15, आउट ऑफ द गिवन फॉर वर्ड ओनली वन इज नॉट स्प्लेट करेक्ट, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्प्लेट। फॅमिलियर, ग्रामर, ग्रॅज्युएटर, गिरियस, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, फॅमिलियर। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता वास्तविक मासा नाही। पर्याय आहे सिल्वर मासा, सॉ मासा, हॅमर मासा, सकर मासा, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सिल्वर मासा। प्रश्न क्रमांक 17, दिलेल्या पर्यायांपैकी वेगळा ते निवडा। TSIRS, PON, LKJL, SGFG, त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, TSRS। प्रश्न क्रमांक 18, फासा फेकताना स्पष्ट फाशाची 3 संख्या मिळविण्याची संभाव्यता 1/3, 1/6, 1/9, 1/12, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 1/6। प्रश्न क्रमांक 19, सूचना, अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खालील दिलेले PQRS आणि T हे 5 वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा। त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या। पर्याय आहेत, वाक्य आहेत पी, एका उंदराने आपली झोपमोड केल्याने सिंहाला खूप राग आला आणि ते उंदराला आपल्या पंजाने मारण्याचाच होणारच होता, की उंदराने लगेच आपल्या टोकदार दाताने जाळे कुरतडून टाकले आणि सिंहाची सुटका केली। आर, एक सिंह जंगलात गाढ झोपला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता। त्यानंतर लगेच एका शिकाऱ्याच्या जाळ्यात सिंह टाकला आणि तिथून जाण्याच्या उंदराने सिंहाला पाहिले। टी, एक दिवस मी नक्की मदत करेन असे सांगून उंदराने माफी मागण्याची विनंती सिंहाला केली। या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला। पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरं असेल। पर्याय आहे टी, बी, क्यू, डी, आर, तर याचा चूक असणार आहे पर्याय क्रमांक ए, टी। प्रश्न क्रमांक 20, सूचना, अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खालीलपैकी PQRS आणि T ही 5 वाक्य योग्य क्रमाने पुनर्रचना करा। त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या। पी, एका उंदराने आपली झोपमोड केल्याने सिंहाला खूप राग आला आणि तो त्या उंदराला आपल्या पंजाने मारणारच होता, की उंदराने लगेच आपल्या टोकदार दातांनी जाळे कुरतडून टाकले आणि सिंहाची सुटका केली। आर, एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता। यस, त्यानंतर लगेच एका शिकाऱ्याच्या जाळ्यात सिंह अडकला आणि तिथून जाण्याच्या उंदराने सिंहाला पाहिले। टी, एक दिवस मी नक्की मदत करेन असे सांगत उंदराने माफी मागण्याची विनंती सिंहाला केली। त्या विचाराने सिंहाला हसू आले आणि तिथून निघून गेला। पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य चौथे असेल। पर्याय आहेत AS, BQ, CR, D, P, तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, AS। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।